महाराष्ट्रामध्ये 10,000पेक्षा जास्त अंशकालीन स्त्री परिचारिका आरोग्य उपकेंद्रामध्ये काम करतात. त्यांना जरी अंशकालीन म्हटलं जात असलं तरी ते 8 तासापेक्षा जास्त काम करतात ही वस्तुस्थिती आहे. दवाखान्याची स्वच्छता, पेशंटची स्वच्छता, कपडे धुणे, नर्सेस बरोबर दौऱ्यावर जाणे, रुग्ण आढळल्यास त्याची कल्पना नर्सेसला देणे, अशी अनेक कामे त्यांना करावी लागतात. या कर्मचाऱ्यांना फक्त 3,000 रुपये दरमहा मानधन मिळत होतं. इतकी महत्वाची खेड्यापाड्यामध्ये, दुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून फार मोठं त्यांचं शोषण सुरू होतं. या संदर्भात स्त्री परिचार संघटनांनी सातत्याने संघर्ष केले, आंदोलन केले. मागील पावसाळ्यामध्ये 3 महिन्याचा संप केला आणि किमान वेतनाची मागणी केली, कायम करण्याची मागणी केली, परंतु सरकारने काही लक्ष नाही दिलं. त्यानंतरही ज्या वेळेला संप झाला त्यावेळेला आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या मानधनात 3,000 रुपये वाढ करू असं आश्वासन दिलं. वेळोवेळी पाठपुरावा केला तरी त्याबद्दलचा आदेश निघत नव्हता. पुन्हा शेवटी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सीटूच्या नेतृत्वामध्ये राजूर तालुका अकोले ते लोणी हा कामगारांचा लॉंग मार्च निघाला. त्यावेळेला परत आरोग्यमंत्र्यांची भेट झाली. इतर मंत्री महोदयांशी चर्चा करण्यात आल्यानंतर त्यांनी 3,000 रुपये जे मानधनाचं आश्वासन दिलेले त्याचा निर्णय करू असं आश्वासन दिलं. त्यालाही बरेच दिवस उलटून गेले, परंतु शेवटी आता 17 मार्चला 3,000 रुपये मानधन वाढवण्याचा निर्णय सरकारने निर्गमित केलेला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आता 6,000 रुपये मानधन मिळणार आहे. वस्तुतः 6,000 रुपये मानधन हे अत्यंत कमी आहे. 8 तासापेक्षा जास्त काम केल्यास महाराष्ट्रातल्या किमान वेतन कायद्यानुसार या कर्मचाऱ्यांना 16,800 रुपये वेतन मिळायला हवं. परंतु सरकारच कायदे पाळत नाही. सरकारच स्वतः केलेल्या कायद्याचं उल्लंघन करतं अशी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या सर्व स्त्री परिचारांची मागणी आहे की त्यांना आरोग्य सेवेमध्ये कायम केलं पाहिजे, त्यांना वेतन श्रेणी लागू केली पाहिजे आणि तोपर्यंत किमान वेतन दराने वेतन दिलं पाहिजे, म्हणजे 16,800 रुपये वेतन दिलं पाहिजे ही त्यांची मागणी आहे. आणि ह्या मागणी घेऊन त्यांचा संघर्ष सुरू आहे. CI2 या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आज गेल्या अनेक वर्षापासून जे आश्वासन दिलं होतं ते आता सरकारने पूर्ण केलेलं आहे. थोडीशी अंशतः त्यांना न्याय मिळालेला आहे, परंतु लढाई खूप बाकी आहे. त्यांना कायम करण्याची लढाई आहे, त्यांना किमान वेतन मिळण्याची लढाई आहे, त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे या मागणीची लढाई बाकी आहे. आणि ही लढाई पुढच्या काळामध्ये चालू ठेवण्यात येईल.